महाडा अधिकारियों और कर्मचारियों के साथ दुर्व्यवहार का विरोध, लेखनी बंद आंदोलन का समापन। आंदोलन के विरोध में काली पट्टी बांधकर कर्मचारी फिर से कार्यरत। मुंबई, 31 दिसंबर 2024। पिछले हफ्ते महाडा मुख्यालय में एक घटना हुई जिसमें महिला कर्मचारियों के साथ अपशब्दों का इस्तेमाल किया गया और दुर्व्यवहार हुआ। इस घटना के विरोध में महाडा की विभिन्न यूनियनों और राज्य के अन्य गृह निर्माण मंडलों ने लेखनी बंद आंदोलन पुकारा। सोमवार सुबह महाडा मुख्यालय में कई कर्मचारी एकत्रित हुए। उन्होंने काली पट्टी बांधकर अपना विरोध जताया। इस दौरान महाडा के उपाध्यक्ष और मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजीव जायसवाल IAS ने कर्मचारियों से अपील की कि वे आंदोलन खत्म कर नागरिकों की सेवा जारी रखें। उन्होंने कहा, महाडा का मुख्य उद्देश्य नागरिकों की सेवा करना है। हर दिन यहाँ बड़ी संख्या में लोग अपने काम के लिए आते हैं, ऐसे में उनकी परेशानी बढ़ाना सही नहीं है। घटना के बाद महाराष्ट्र गृह निर्माण कर्मचारी संगठन, महाडा मागासवर्गीय कर्मचारी संगठन और ग्रेजुएट इंजीनियर्स एसोसिएशन ऑफ महाडा ने आंदोलन बंद करने का फैसला लिया। पर काम करते समय कर्मचारियों ने काली पट्टी बांधकर विरोध किया और न्याय की मांग की। श्री जायसवाल ने कर्मचारियों को आश्वस्त किया कि भविष्य में ऐसी घटनाओं को रोकने के लिए जरूरी कदम उठाए जाएंगे। उन्होंने कहा, हम कार्यालय की सुरक्षा बढ़ाएंगे और सरकारी काम में बाधा डालने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। उन्होंने ये भी कहा, हमारी जिम्मेदारी है कि हम नागरिकों को न्याय दिलाएं और ऐसी घटनाओं से प्रभावित हुए बिना अपने काम को पूरी ईमानदारी से करें। भविष्य की योजना, तारांकन कार्यालय में सुरक्षा के उपाय बढ़ाए जाएंगे। तारांकन कर्मचारियों और नागरिकों के बीच सम्मान बनाए रखने के लिए सावधानी बरती जाएगी। तारांकन सरकारी काम में बाधा डालने वाले व्यक्तियों पर सख्त कार्रवाई की जाएगी। कर्मचारियों ने भी यह स्पष्ट किया कि कर्मचारियों के साथ इस प्रकार का व्यवहार अस्वीकार्य है। उन्होंने काली पट्टी बांधकर विरोध जताया और आंदोलन समाप्त कर नागरिकों की सेवा में वापस लौटे। प्रियंका चव्हाण आहे। मी VP and CEO माडा यांच्या कार्यालयात 8 वर्षापासून काम करते ॲज अ त्यांची PA म्हणून। तर माझं काम सरांना जे भेटायला येतात त्यांच्या अपॉइंटमेंट घेणे वगैरे आहे। तर गुरुवार दिनांक 26 रोजी विजय चाळके म्हणून सरांना भेटायला आलेले, विदाऊट अपॉइंटमेंट आलेले। तर त्यांना आम्ही बाहेर थांबवण्याचा प्रयत्न केला की सर विदाऊट अपॉइंटमेंट कोणाला भेटत नाहीत। तर त्यांनी तिथेही सिक्युरिटी गार्ड्सची हुज्जत घातली आणि ते भांडण करतच आत आले। त्यांचा आवाज ऐकून VP सर बाहेर आले मीटिंगमधून आणि त्यांनी विचारलं की काय कसला आरडाओरडा चालू आहे। तर त्यांनी तिथेच सरांशी त्यांचा इश्यू सांगितला की आमच्यावर असं अन्याय झालाय, 2 वर्षापासून भाडं नाहीये वगैरे। सर 10 मिनिटं तिथे त्यांच्याशी बोलले। त्यांना म्हणाले, मी एक मीटिंग करतो आणि तुम्हाला नंतर भेटतो, तुम्ही बसा। तर ते बसलेले असताना सरांना एक मीटिंगला वेळ झाला। तर VP सरांनी मला सांगितलं आत बोलवून की त्यांचं नाव नंबर घे, त्यांना आपण सोमवारी बोलवूया। तर मी तसं त्यांच्याकडे अप्रोच केला की तुमचं नाव नंबर द्या, आम्ही तुम्हाला बोलवतो सोमवारी मीटिंगसाठी। तर त्यांनी मला नाव नंबर तर दिलाच नाही, उलट माझ्या अंगावर पेपर असे उडवायला लागले, हे पेपर तुम्ही बघा, आम्ही तुम्हाला नाव नंबर नाही देणार, आम्हाला आजच न्याय हवाय, आत्ताच हवाय। तर मी मग त्यांना काही बोलली नाही, त्यांना म्हटलं बसा। मीटिंग संपल्यानंतर VP सर मंत्रालयात चाललेले, तेव्हा ते तिथेच बसून होते। VP सरांनी त्यांना म्हटलं काय झालं, तर ते म्हणाले नाही असं असं आम्ही तुमचंच वेट करतोय, तुम्हालाच भेटायचंय। तर सर म्हणाले माझ्या PN नंबर आणि नाव दिलत का, मी तुम्हाला सोमवारी बोलवतो। तर ते म्हणाले नाही मी नाही देणार, तुम्ही मला या पेपरवर लिहून द्या। आणि सरांच्या समोर पेपर असे फडफडवायला लागले, ह्याच्यावरच लिहून द्या तुम्ही मला। तर सरांनी खूप कामली त्यांना सांगितलं तुमचा नका देऊ नंबर, हे तुमच्या सोबत आले त्यांचा द्या, आम्ही त्यांना कॉल करून बोलवतो। तर ते त्याच्यावरून त्यांना राग आला, तुम्ही मला असं ट्रीट कसं करता, तुम्हाला मी बघून घेईन वगैरे त्यांची भाषा होती। तर त्याच्यातून मग त्याने धक्काबुक्कीचा प्रयत्न चालू केला। आमच्या सिक्युरिटी गार्ड्सने त्यांना वेगळं केलं, तरीही तो शेवटपर्यंत मी बघून घेईन, वरून फोन आणेन, तुमच्यावर केस करेन वगैरे बोलत होता। मी रेवती गायकर, मुख्याधिकारी कोकण। 26 तारखेला गुरुवारी म्हाडाच्या BKC येथील कार्यालयात आम्ही 4थ्या मजल्यावरती मुख्य अधिकारी म्हाडा श्री जायसवाल सर यांच्याकडे बऱ्याच मीटिंग्स होत्या। त्या मीटिंगमध्ये मी स्वतः तिथे 2-3 मीटिंग्स अटेंड करत होते आणि मीटिंग हॉलमध्ये मीटिंग चालू असताना बाहेर खूप जास्त आवाज येत होता, म्हणून विचारणा करण्यात आली की बाबा काय होतंय। तेव्हा कळलं की कोणतरी एक सोसायटीमधली लोक आलेली आहेत, त्यांचं काहीतरी काम आहे। तेव्हा त्यांना सिक्युरिटीनं सांगण्यात आलं की त्यांना थोडंसं शांत बसायला सांगा वगैरे। आणि काही वेळानंतर साहेब स्वतः VP साहेब जे आहेत ते स्वतः बाहेर गेले आणि त्याच्याशी बोलले असतील। तिथं काय झालं हे मला सांगता येणार नाही, पण नंतरचा जो भाग आहे तिथं मी स्वतः होते, त्यामुळं मला त्या गोष्टीवर जास्त प्रकाश टाकायचा आहे। साधारण
4:30 पावणे 5च्या दरम्यान जेव्हा आम्ही VP साहेबांच्या चेंबरला एक दुसरी मीटिंग अटेंड करत होतो, तेव्हा देखील असाच आवाज खूप येत होता आणि सरांची PA आहे प्रियंका, ती आतमध्ये आली आणि तिने सांगितलं की सर मी त्या माणसाला फोन नंबर आणि त्याची माहिती मागितली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हे तुमचं द्या, सोमवारी तुम्हाला आम्ही बोलावू. मात्र तो काहीच माहिती देत नाही आहे, फोन नंबर देत नाही आहे, त्याचं नावही देत नाही आहे. आणि त्यावेळेस तिचा प्रियंका जी सरांची PA आहे, तिचा चेहरा खूप रडवेला होता, ॲज इफ तिला कोणी म्हणजे त्या व्यक्तीने कदाचित खूप काही बोललं असावं. मग सरांनी तिला म्हटलं, "तू थांब, मी बघतो" म्हणून. त्यानंतर आमची मीटिंग संपल्यानंतर आम्ही जेव्हा बाहेर सर्वजण आलो आणि बाहेर सरांच्या दालनातनं बाहेर आल्या-आल्या तो माणूस तिथेच बसला होता. आणि हा जो माणूस आहे हा रिटायर्ड पोलीस ऑफिसर होता आणि त्याची जी शरीरयष्टी जर पाहिली तर तो आता धिप्पाड असा आणि त्याचा कदाचित त्याला हे दाखवायचं होतं आणि अतिशय अरेरावीपणे तो त्यावेळेस सरांशी बोलायला लागला. सरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला विचारलं, की "काय तुमचं नाव काय?" तो म्हटला, "विजय चाळके" असं त्याने नाव सांगितलं आणि "काय काम आहे? माझं काम होत नाही आहे" वगैरे वगैरे. ते सर बोलले, "तुम्हाला माझ्या PAंनी सांगितलं होतं, की तुमचा फोन नंबर नाव द्या, सोमवारी तुम्हाला आम्ही बोलवून घेऊ आणि तुमचा जो काही प्रश्न आहे तो आम्ही सोडवू. पर तुम्ही ते दिला नाही." "नाही," म्हणे, "त्या PA मॅडमनी असं काही मला बोललं नाही." त्यामुळं जयस्वाल सरांनी इमिजिएटली PAला लगेच बोलावलं आणि तिला विचारलं, की "हे काय म्हणतात, की तू काही माहिती मागितली नाही." तेव्हा तिने सांगितलं, "नाही सर, मी मागितली." तेव्हा तो म्हणतो, की "नाही, मी देणार नाही आणि माझं काम काही होत नाही, आमच्यावर अन्याय झाला" वगैरे, वगैरे, वगैरे. सर त्याला म्हटले, की "सोमवारी तुम्ही या." तेव्हासुद्धा सर त्याला खूप शांतपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवून अतिशय नम्रपणे त्याला सांगत होते, की "तुम्ही सोमवारी या, मी तुमचं जे काही काम आहे ते पाहून चर्चा करून आपण सोडवूयात" म्हणून. तेव्हा तो सरांना म्हटलं, "हे तुम्ही सर्व मला लेखी द्या." तेव्हा सर म्हटले, "आता तुम्ही जा इथून आणि तुम्ही येऊ नका. तुमचे दुसरे जे कोणी असतील तिकडचे मेंबर्स त्यांच्याशी मी बोलेन" म्हणून. तर मी जाणार नाही. हे जनतेचं ऑफिस आहे आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने तो अतिशय उर्मटपणे बोलत होता. त्यामुळं सिक्युरिटीने त्याला सांगितलं, "तुम्ही आता जा" आणि ते त्याला घेऊन जायला लागले बाहेर. आणि सरांनाही घरी जायचं होतं त्यामुळे आम्ही सगळेच बाहेर पडत होतो. तर त्याने त्या माणसाच्या धक्काबुक्कीमुळे मी पडले लिटरली आणि मी स्वतःला सावरलो, उभे राहिलो परत आणि मग आम्ही बाहेर जायला लागलो. म्हणजे मला सांगायचं असं आहे, की तो हेही बघत नव्हता, की तिथं 2-3 महिला आम्ही होतो, सर होते आणि तो त्याच्या कुठल्या गोष्टीचा एवढा त्याला अभिमान आणि गर्व होता, की जेणेकरून त्याला असं वाटत होतं, की मी जे करतोय ते योग्य करतोय आणि त्याला हे भान राहिलं नव्हतं, की आपण कुठे आहोत. आपण एका सरकारी कार्यालयात आहोत आणि सरकारी कार्यालयात वागण्याची एक पद्धत असते. आपण गुंड नाही आहोत. मात्र त्या दिवशी त्याने गुंडाचा आविर्भाव आणून तो त्या पद्धतीने सर्वांशीच बोलत होता. 4 ते 5 सिक्युरिटी ऑफिसर्स होते तिथे. मात्र तो कुणालाही जुमानत नव्हता. सर्वांना धक्काबुक्की करत तो आम्ही तिथे त्याची जी खोली होती 520 नंबरची जी खोली आहे जिथे हे आमचे कर्मचारी तिथे बसतात. सिक्युरिटी ऑफिसर्सना लक्षात आलं, की हा ऐकत नाहीये. त्यामुळे त्यांनी त्याला त्या रूममध्ये घेऊन जाऊन बसवलं, जेणेकरून पोलिसांना बोलावून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देता येईल. आणि आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्याचं खूप जास्त धिंगाणा म्हणूया असा चालू होता. ह्याला ढकल, त्याला ढकल. या पद्धतीने आणि त्याची बघण्याचा जो काही आविर्भाव होता तो इतका भयानक होता, की खरंच आम्ही महिला त्यावेळेस त्या दिवशी घाबरलो, की हे काय चाललंय म्हणून. सरकारी कार्यालयात येऊन तुम्ही एक निवृत्त पोलीस ऑफिसर आहात. या पद्धतीने वागणं निश्चितच योग्य नाहीये. आम्ही याचा अतिशय तीव्र असा निषेध करतो आहोत, की आम्ही इथे जनतेचं काम करायलाच बसलो आहोत आणि त्यासाठी जनतेकडून देखील आम्हाला चांगल्या वागणुकीची अपेक्षा आहे. या पद्धतीने जर कुणी वागणार असेल, तर ते चालवून घेतलं जाणार. मी अनिल सावंत, DN नगर अंधेरी वेस्टला राहतो. मंगलमूर्ती सोसायटीचा सभासद आहे. प्रमुख तक्रारदार मी इथेच होतो. जसवाल साहेबांकडे मी मीटिंग घेतलेली. तेव्हा आम्ही तक्रार केलेली का 2015ला बिल्डर आलेले, पण त्यांनी रजिस्टर ॲग्रीमेंट केलं नसल्यामुळे जसवाल साहेब बोलले रजिस्टर ॲग्रीमेंटप्रमाणे तुम्हाला 2019चं भाडं आणि रूमचं पोजेशन सर्वांना देतो आम्ही. ते 3 जुलैला मीटिंग झालेली. त्याच्यानंतर आमची माणसं बोलली पैसे डायरेक्ट दिले तर बरं होईल. मग त्याच्यासाठी मी 5 ऑगस्टला परत त्यांच्याकडे आलेलो. तर ते बोलले आम्ही मीटिंग करतो. नंतर CO साहेबांबरोबर एकदा मीटिंग झाली, बोरीकर साहेबांबरोबर आणि नंतर जसवंत साहेबांकडे झाली आणि त्यांनी दिल्याप्रमाणे मी माझं पोझिशन घेतलं आणि बाकी लोकांना सांगितलं होतं. पण ते काही लोकांचं म्हणणं होतं इमारत परवानगी कक्षाच्या प्लॅननुसार रूम पाहिजे. त्याच्यासाठी थोडं अडलं होतं आणि जसवाल साहेबांच्या ऑर्डरप्रमाणे आम्ही माझा रूम सुनीता पंचाळ, DN नगर मंगलमूर्ती हाऊसिंग सोसायटी याची सभासद.
आणि गेले 7 वर्ष मी या सोसायटीमध्ये खजिनदार पदावर कार्यरत आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यावर आमच्या सोसायटीतल्या एका सभासदांनी चाळके यांनी जे आरोप लावलेत ते दादांत खोटे आहेत. उलट संजीव जयस्वाल सरांनी आउट ऑफ द वे जाऊन निस्वार्थपणे आमची मदत केली आहे. चाळके यांच्याबद्दल बोलाल तर ते नेहमीच प्रत्येक मीटिंगमध्ये आरडाओरडा करणं, कमिटीला बोलणं हे त्यांचं चालूच असतं. पदाधिकाऱ्यांची कित्येकदा त्यांच्या तोंडातून मोठे मोठे अपशब्दही बाहेर पडतात. तर त्यांची जी पण वागणूक सरांबद्दल असेल ती प्रभाकर मनोहर चुकीचीच पाटील, आहे. DN नगर अंधेरी वेस्ट, मंगलमूर्ती सोसायटी. मी कमिटीचा सभासद आहे. मी तिकडे गेली 12 वर्षानंतर संजीव जयस्वाल साहेबांच्या मदतीने, सहकार्याने ती बिल्डिंग चांगल्या प्रकारे आज इमारत आमची उभी राहिली आणि आम्हाला न्याय मिळाला. त्याने चांगले कोऑपरेशन केले आणि आज आमच्या घरात आहोत, आमच्या परिवारासकट. आणि काही दिवसापूर्वी असं ऐकण्यात आलं की बाबा संजीव जयस्वाल विरोधात चाळकेंनी असे आरोप केलेत. ते खरोखर मला ते जराही आवडलं नाही आणि लज्जास्पद गोष्ट आहे. कारण का चाळकेचा नेचर हा पहिल्यापासूनच घाणेरडा आहे. तर आमच्याही जुन्या मीटिंगमध्ये वगैरे तो अगेन्स्टमध्ये सर्व बोलत राहायचा. आताही तेच करतो आहे, कोऑपरेट करतच नाही. आणि संजीव जयस्वाल हे असे चांगले ऑफिसर मिळणं आज खरोखर आम्हाला त्यांच्या सहकार्यामुळे जे आहे ते आहे. ठीक आहे, त्याच्याविरुद्ध आम्ही काय बोलू शकत नाही. पण चाळकेने जे घृणास्पद घटना केलेली आहे आणि जे ऐकण्यात आलेलं आहे. मी सुनील देशपांडे, उपाध्यक्ष कार्यालयामध्ये मी OSD म्हणून कार्यरत आहे. तर दिनांक 26 तारखेला दुपारी 2:30च्या सुमारास विजय चाळके आणि त्यांचे एक सहकारी उपाध्यक्षांना भेटण्यासाठी म्हाडाच्या 4थ्या मजल्यावरील त्यांच्या दालनाबाहेर आले होते. त्यावेळी आमच्या सिक्युरिटी गार्ड्सने त्यांना तपासलं, कशासाठी आलेत विचारलं आणि त्यांना तिथं बसवलं. आणि त्याला लागूनच असलेल्या आमच्या केबिनमध्ये जोरजोरात बोलण्याचे आवाज आणि आरडाओरड ऐकू येत होती. त्यामुळे सरांनी त्यांच्या PA प्रियंका हिला आत बोलवलं आणि तिला विचारलं की एवढा कसला आवाज येतोय बाहेर. त्यावेळी तिने सांगितलं की असं विजय चाळके म्हणून एक जण आलेत आणि त्यांच्या कामासंदर्भात त्यांना भेटायचं आहे, पण ते खूप आरडाओरड करतायत. मग सर बोलले की आता आपण मीटिंगला बाहेर जाताना त्यांना भेटून घेऊ. आणि आम्ही मीटिंगसाठी बाहेर आल्यानंतर तिथंच पॅसेजमध्ये सरांनी त्यांना विचारलं की काय काम आहे काय नाही. आणि त्यांचं काय काम आहे ते सरांना मी पण समजवून सांगितलं. पण मीनव्हाईल ते मुंबई बोर्डाचे मुख्य अधिकारी बोरीकर साहेब आणि आरी सानप यांच्याविषयी असभ्य भाषेमध्ये जोरजोरात बोलत होते. ते ऐकून मीटिंग हॉलमध्ये बसलेले बोरीकर साहेबसुद्धा बाहेर आले आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की त्यांचा पूर्ण विषय मी ऐकून घेतलेला आहे आणि या विषयामध्ये मी ऑलरेडी पूर्ण सविस्तर ऑर्डर दिलेली आहे. हे सांगितल्यानंतरसुद्धा ते काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्याच्यानंतर सरांनी त्यांना सांगितलं की तू प्रियंकाकडं तुझा मोबाईल नंबर दे आणि त्यांचा अर्ज ठेवून घे आणि त्याच्यानंतर आपण या लोकांना सोमवारी बोलू आणि यांचा विषय आपण सॉर्ट आऊट करू. असं म्हणून आम्ही परत केबिनमध्ये जाऊन आमचे रुटीन काम करत होतो. तर त्याच्यानंतर थोड्या वेळाने प्रियंका PA सरांची ती आत आली आणि ती म्हणली की ते लोक मोबाईल नंबर पण देत नाही आणि अर्ज पण देत नाही आणि ते जोरजोरात फक्त आरडाओरड करतात आणि गोंधळ घालतायत. मग सरांनी प्रियंकाला सांगितलं की ठीक आहे, मी बाहेर जाताना त्यांना बोलतो. आणि सर ऑफिसमधून निघत असताना ज्यावेळेस बाहेर आले त्यावेळी हे तिथं सरांच्या दरवाजापाशी उभे होते आणि त्यांनी सरांना म्हणलं की आमचं ऐकून घ्या. हे असं एकदम जोरात आणि एकदम उद्धटपणे त्यांची वर्तणूक होती. तर सरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही मोबाईल नंबर दिला का विचारलं. तर त्यांनी मोबाईल नंबर दिला नव्हता आणि तिने मागितला नाही असं सांगत होते. पण वस्तुस्थिती तिने मागितला होता पण ते देत नव्हते आणि उद्धटपणे बोलत होते तिच्याशी पण. तर या दरम्यान सरांनी त्यांना 2-3दा विचारलं आणि सर त्यांना बोलले की मी सोमवारी हिअरिंग घेतो, पण असं उद्धटपणे वागायचं असलं तर तुम्ही येऊ नका, बाकीच्या मेंबरची मी घेतो. हे बोलल्यानंतर त्यांनी अचानकच तिथं वातावरण बघून आम्ही त्यांना थोडंसं आमचे सिक्युरिटी गार्ड बाजूला सरकवत होते. त्यावेळी त्यांनी धक्काबुक्की केली सगळ्यांसोबत. धक्काबुक्की सुरू झाल्यानंतर मग सिक्युरिटी गार्डनी त्यांना पकडलं आणि त्यांना घेऊन रूम नंबर 520 जिथं आमचे म्हाडाचे पोलीस अधिकारी बसलेले असतात त्या रूममध्ये सिक्युरिटी गार्ड त्यांना घेऊन गेले. आणि त्याच्यानंतर खेरवाडी पोलीस स्टेशनला फोन करण्यात आला. खेरवाडी पोलीस स्टेशनचे लोक एक 15-20 मिनिटामध्ये आले आणि त्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. त्याच्यानंतर मग तिथं म्हाडाच्या लोकांनी त्यांच्यावर FIR दाखल केला वगैरे त्या पुढच्या This is Gurminder from Platinum Corp. I am director and partner at Platinum. विजय चालके हमेशा से कि एग्रेसिव पर्सन थे
उन्होंने सोसाइटी और रिडेवलपमेंट को लेके बहुत सारी अड़चनें डाली है। काफ़ी समय से 2015-2016 से वो रिडेवलपमेंट के अगेंस्ट में थे, जहाँ पे हर मीटिंग में, हर फोरम में वो जाके रिडेवलपमेंट के अगेंस्ट, सोसाइटी के अगेंस्ट और हमारे डेवलपर के अगेंस्ट पे काम करते थे। तब से लेके अभी तक रिडेवलपमेंट का काम सोसाइटी का हम लोगों ने आगे कंप्लीट करके सब लोगों को पोजेसन दे दिया है। विजय चालके और उनके कुछ साथियों ने अभी भी रिडेवलपमेंट के अगेंस्ट पे डटे रहे हैं और इस पूरे के पूरे प्रोसेस में जायसवाल साहब ने हम लोगों की और सोसाइटी के मेंबर्स की बहुत मदद की है और जितना भी हो सके ये रिजॉल्व करने का कोशिश किया है।